नाशिकमध्ये पुन्हा एकदा पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये राडा झालाय। भाजपचे राहुल ढिकले आणि शरद पवारांचे राष्ट्रवादीचे गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे। राहुल ढिकले यांच्या कार्यकर्त्यांनी गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांची गाडी फोडली, तर गणेश गीते यांच्याकडून पैसे वाटप होत असल्याचा राहुल ढिकले यांच्या समर्थकांचा आरोप आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, काय अधिक अपडेट्स आहेत या घटनेबद्दल? अमोल, खरं म्हणजे दुसऱ्यांदा अशा स्वरूपाची घटना घडलेली आहे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये। यापूर्वी देखील गणेश गीते जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांचे बंधू गोकुळ गीते यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता। त्या गाडीमधून देखील पैसे वाटप होत असल्याचा आरोप राहुल ढिकले जे महायुतीचे उमेदवार आहे आमदार राहुल ढिकले यांच्या समर्थकांकडून ती संपूर्ण घटना घडली होती। अगदी तशाच स्वरूपाची घटना आजच्या दिवशी देखील घडलेली आहे। तुंबळ हाणामारी दोन्ही समर्थकांमध्ये झालेली आहे। स्लिपा वाटप केल्या जातो त्या अशा स्वरूपाची माहिती महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गीते यांच्या समर्थकांकडून दिली जाते। मात्र त्याऐवजी त्या गाडीतनं पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत राहुल ढिकले यांच्या समर्थकांनी या सगळ्या दरम्यान आता गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे। गाडीची तोडफोड करण्यात आलेली आहे। दोन गटांमध्ये यावेळेला तुंबळ हाणामारी झालेली आहे। लागलीच या सगळ्या घटनेच्या स्थळी पंचवटी पोलीस देखील दाखल झालेले होते। त्यांनी या संपूर्ण घटनेच्या दरम्यान 2 ते 3 संशयितांना ताब्यात देखील घेतलेला आहे। या संपूर्ण घटनेप्रकरणी आता पंचवटी पोलिसांकडून पुढील कारवाई केली जाते। मात्र दुसऱ्यांदा अशा स्वरूपाची ही घटना घडल्यानंतर नाशिकच्या पूर्व विधानसभा मतदारसंघात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। अमोल, धन्यवाद किरण या सविस्तर माहितीबद्दल।